नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आत्तापर्यंत ट्रॅडिशनल क्रॉप हा पहिला टॉपिक बघितलेला आहे. आता दुसरा टॉपिक कमर्शियल क्रॉप, त्या कमर्शियल क्रॉपमधील पहिला भाग, पहिलं क्रॉप शुगर केन अभ्यासतो आहे. आत्तापर्यंत आपण शुगर केनचं हार्वेस्टिंग यील्ड व्हरायटीजपर्यंतचा भाग बघितलेला आहे. आज आपण बघणार आहोत पेस्ट ऑफ शुगर केन, डिसीज ऑफ शुगर केन, रटून मॅनेजमेंट, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ गुल और जागरी. हे राहिलेला भाग आपल्याला आज शुगर केनमधला बघायचा. तर चला बघूया आपण पेस्ट ऑफ शुगर केन. यामध्ये एकूण 7 पेस्ट आहेत. फर्स्ट वन आहे टॉपशूट बोरर, टॉपवरून अटॅक करणारी, होल मारणारी नाही, आतला मॅटर खाणारी टॉपशूट बोरर. स्टेम बोरर म्हणजे खोडअळी आपण म्हणतो, पायरीला रसशोषण करणारी अळी आहे. मिलीबग्स, पिटॅडेकून आपण त्याला म्हणतो. टर्माइट्स, अँड्स आपण त्याला म्हणतो. उलियापिड्स म्हणजे लोकरी मावा आणि माइट्स याचा अभ्यास आपल्याला, ही पण रस शोषण करणारी अळी आहे. आता याचा विस्तृत असा अभ्यास आपल्याला बघायचा आहे. शुगर कॅन स्टेम बोरर म्हणजे खोडअळी. शुगर कॅन स्टेम बोरर म्हणजे काय? खोडअळी. नेचर ऑफ डॅमेज. लार्वा बोर्स into the stem and feed internally, causing death of central shoot, locally called as dead hurt. लार्वा म्हणजे अळी अवस्थेमध्ये काय करतं ते, बोर इंटू द स्टेम, खोडाला होल मारतं आणि आतमध्ये ज्यावेळेला ऊस 4 ते साधारण 5 महिन्याचा असतो त्यावेळेला ते खाली जमीन लगत होल मारताना आतला मॅटर खातं. लार्वा बोर्स इंटू द स्टेम अँड फीड इंटरनली, आतमधला मॅटर खातं, कॉझिंग डेथ ऑफ सेंट्रल शूट. त्यामुळं जो सेंट्रल शूट वाढत असतो तो डेथ होतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं? डेड हर्ट. काय म्हटलं जातं? डेड हर्ट. नेचर ऑफ डॅमेज महत्त्वाचं आहे. त्याचं कंट्रोल मेजर शुगर कॅन स्टेम बोररचं, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डेड हर्ट. अशा इन्फेक्टेड पार्ट आहे तो कलेक्ट करायचा आणि डिस्ट्रॉय करून टाकायचा, नष्ट करून टाकायचा. रिलीज एग लार्वल पॅरासाइट ट्रायकोगामा. जर असं असेल तर ते अळी खाण्यासाठी आपण पॅरासाइट आपण सोडायचा आहे. तो त्याचं नाव काय आहे? ट्रायकोगामा. हा पॅरासाइट आपण सोडायचा आणि त्याच्याद्वारे सुद्धा नियंत्रण आपण स्टेम बोररचं करू शकतोय. किंवा स्प्रे एंडोसल्फान और मॅलाथ्यून. एंडोसल्फान किंवा मॅलाथ्यूनचा स्प्रे जर आपण घेतलं तर शुगर केन स्टेम बोररचा आपण निश्चितपणे कंट्रोल करू शकतो. या पिक्चरमध्ये इमेज दाखवलेली आहे स्टेम बोररची. त्यानंतर शुगर केन पायरीला. नेचर ऑफ डॅमेज. डॅमेजिंग स्टेज कुठली आहे? निम्स अँड अडल्ट. निम्स अँड अडल्ट. अडल्ट म्हणजे प्रौढावस्था आणि त्याची लहान जन्मल्याची जी अवस्था आहे त्याला काय म्हटलं जातं? निम्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? निम्स. नेचर ऑफ डॅमेज बघा. निम्स अँड अडल्ट सक द सेल सॅप फ्रॉम लीव्ज अँड स्टेम. अळी अवस्थेमध्ये किंवा प्रौढावस्थेमध्ये सक द सेल सॅप. सक द सेल सॅप म्हणजे रस शोषण करणं. सक द सेल सॅप फ्रॉम लीव्ज अँड स्टेम. रस पूर्ण ओढला जातो. द अफेक्टेड लीव्ज बिकम येलो अँड ड्रायअप. त्यानंतर ते लीव्ज काय होतं? येलो होतं, पिवळसर पडतं आणि ड्रायअप वाळून जातं. कंट्रोल मेजर. याच्यावरती नियंत्रण कसं करायचं? डिस्ट्रॉय एग मासेस. असे जर त्याची अंडी आपल्याला सापडली तर ते काय करून टाका? डिस्ट्रॉय करून टाका. आणि केमिकली जर आपण कंट्रोल करायचं असेल तर स्प्रे द क्रॉप विथ मॅलॅथ्यॉन. याच्यावरती कशाचा स्प्रे घेतला पाहिजे? मॅलॅथ्यॉनचा. अशा प्रकारे आपण शुगर केन पायरीलाचं कंट्रोल करू शकतो. त्यानंतर फिल्ड रॅट. तर हा काही पेस्ट आपण म्हणू शकणार नाही, हा प्राणी आहे. फिल्ड रॅट, उंदीर. उंदीर कशा प्रकारचा डॅमेज करतो? नेचर ऑफ डॅमेज. रॅट निबल आउट द केन अँड रिड्यूस द क्रॉप यील्ड. रॅट निबल. निबल म्हणजे काय? कुरतडतो, ऊस कुरतडतो. निबल आउट द केन अँड रिड्यूस द क्रॉप यील्ड. आणि त्यामुळे उत्पादनामध्ये काय येते? घट येते. हे काय करतो बघा? ऊस हा जास्त खात नाही, तो कुरतडतो. कुरतडल्यामुळे काय होतं? ऊस वाळून जातो आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये काय येते? घट येते. कंट्रोल. पॉयझन बेटिंग विथ झिंक फॉस्फॉइड और सेल्फोस टॅबलेट इज मोर इफेक्टिव्ह. आपण काय करतो बघा? कणकीचे गोळे करतो आणि झिंक फॉस्फाईडच्या गोळ्या त्यामध्ये घालतो आणि त्याला आमिष दाखवतो आणि कुठंतरी जिथं उंदीर येतात त्या ठिकाणी ते आपण ठेवून देतो आणि उंदीर मग इकडे तिकडे न बघता येतं आणि ते खाण्याचा प्रयत्न करतं. खाल्ल्यानंतर त्याला गुदमराय चालू होतं, नर्वस सिस्टीम ब्रेक होते आणि बाहेर जाऊन मरतं बघा. असं जाहिरातीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल. फिल्ड रॅट. त्यानंतर डिसीज ऑफ शुगर केन. या मेजर पेस्टच फक्त आपण बघणार आहे. डिसीज ऑफ शुगर केन यामध्ये महत्त्वाचे डिसीज आहेत विप स्मट, रस्ट, रेड रॉट, ग्रासी शूट, मोझॅक अँड ट्विस्टेड टॉप. यामधल्या आपण महत्त्वाच्या डिसीज आपण बघणार आहेत.
यामध्ये बघा विप्स्मट, रस्ट आणि रेड रॉट हे 3 फंगल डिसीज आहेत. हे 3 कोणत्या प्रकारामधले येतात? फंगल डिसीज आहेत. ग्रासी शूट, मोझॅक अँड ट्विस्टेड टॉप हे व्हायरल डिसीज आहेत. हे कोणते डिसीज आहेत? व्हायरल डिसीज आहेत. तर एक एक डिसीजचा आपण अभ्यास बघणार आहे. विप्स्मट ऑफ शुगरकेन, मुलांना हा सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आहे. स्टार करून ठेवा, हा बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलेलं आहे. इट इज अ फंगल डिसीज. बीप म्हणजे काय? चाबूक. चाबुकानी आपण शुगरकेनमधली त्याला म्हटलं जातं. इट इज अ फंगल डिसीज. कशामुळे होतो? फंगल बुरशीमुळे होतो. सिम्पटम्स: लॉंग ब्लॅक फिफ लाईक स्ट्रक्चर इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द अपेक्स ऑफ द शुगरकेन. लॉंग ब्लॅक म्हणजे ऊसाच्या कांड्या जिथं तयार व्हायला पाहिजे त्या कांड्या तयार न होता चापकासारखा भाग तिथून पुढे डेव्हलप होतो, त्याला चाबूक कानी म्हटलं जातं आणि तो ब्लॅक कलरचा असतो. इट इज कवर्ड बाय पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स, आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात फंगल स्पोर्स असतात. ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स असतात. बुरशी मोठ्या प्रमाणात त्यावरती असते. कंट्रोल, आता ह्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे? रिमूव्ह विफ लाईक स्ट्रक्चर विथ थिक क्लोथ अँड डिस्ट्रॉय इट. जर असं काही पानं आपल्याला दिसली तर ते स्ट्रक्चर जाड कापड घेऊन आपण त्या कापडामध्ये ते पान व्यवस्थित घेऊन लांब लावून डिस्ट्रॉय करायला पाहिजे. नाहीतर काय होतं, जर तसंच नाही डिस्ट्रॉय नाही आपण केलं, त्याचे जर स्पोर्स दुसऱ्यावरती पानावरती पडले तर परत त्याचा अटॅक वाढू शकतो. त्यानंतर सेकंड, यूज हेल्दी सेट्स फॉर प्लांटिंग. आणि ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? हेल्दी सेट्स फॉर प्लांटिंग, चांगले रोपं, चांगल्या कांड्या लागण्यासाठी वापरायला पाहिजेत. आणि याच्यावर कंट्रोल करायचा असेल तर सी ट्रीटमेंट आपल्याला पाठीमागं आपण बघितलेले. कोणती सी ट्रीटमेंट केली जाते? गिव्ह हॉट वॉटर ट्रीटमेंट. ही हॉट वॉटर ट्रीटमेंट केली असता विप्स्मट डिसीज येत नाही. आपण सी ट्रीटमेंटमध्ये हा भाग बघितलेला आहे. विप्स्मट अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर रेड रॉट ऑफ शुगरकेन, हे पिक्चरमध्ये बघा बऱ्याच वेळेला हा तुम्ही डिसीज बघितलेला आहे. तुम्ही ऊस खाताना अचानक तुम्हाला आतमध्ये किडलेला लालसर दिसतो बघा, मग तो आपण फेकून देतो, खात नाही. मग तो कोणता डिसीज आहे? रेड रॉट ऑफ शुगरकेन. इट इज अ फंगल डिसीज. हा कशामुळे होणार आहे? फंगलमुळे होणार आहे. इट इज अ फंगल डिसीज. अजून सिम्पटम्स काय आहेत बघा त्याचे? लीव्ज टर्न येलो अँड ड्राय, पानं पिवळी पडलेली असतात, वाळलेली असतात. सेकंड, इंटरनल पोर्शन ऑफ केन बिकम रेड, आतनं कट केला ऊस तर रेड. गिव्ह अल्कोहोलिक स्मेल, आणि त्याला अल्कोहोलिक स्मेल आलेला असतो, असा उग्र असा वास येतो आणि आतमध्ये ते लाल कलरचा ऊस झालेला असतो. आता जर ह्याचं नियंत्रण करायचं असेल तर काय करायला पाहिजे? यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटी, रोगाला बळी न पडणाऱ्या व्हरायटी लावा. दुसरं, अवॉइड रोटोनिंग ऑफ अफेक्टेड क्रॉप, ते असे जर कांड्या असतील तर त्याचं रोटोनिंग खोडवा घेऊ नका, अशा पिकाचं खोडवा पीक घेऊ नका. यूज हेल्दी सेट्स फॉर प्लांटिंग, चांगलं डिसीज रेजिस्टंट कांड्या लागणीसाठी वापरा. त्यानंतर पुढचा डिसीज आहे ग्रासी शूट ऑफ शुगरकेन. हा पण महत्त्वाचा डिसीज आहे. ग्रासी शूट ऑफ शुगरकेन हा कोणत्या प्रकारामध्ये ते कॉझल ऑर्गॅनिझम काय आहे? कशामुळे होतो? हा व्हायरल डिसीज आहे. कशामुळे होतो? व्हायरल डिसीज आहे. सिम्पटम्स: इट प्रोड्यूस प्रोफ्यूज टिलर्स फ्रॉम द बेस ऑफ शुगरकेन ॲज लाईक ग्रास. गवतासारखं वाढतं बघा, ते गवत आहे का ऊस आहे समजत नाही आपल्याला, गवतासारखी वाढ होते, त्याला गवताळ कानी मराठीमध्ये म्हटलं जातं, गवताळ. टिलर्स आर लाईट ग्रीन टू डार्क ग्रीन इन कलर. लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन कलरचे टिलर्स फुटवे त्याला फुटलेली असतात, गवतासारखी वाढ असते, त्याला काय म्हटलं जातं? ग्रासी शूट ऑफ शुगरकेन. कंट्रोल मेजर: ट्रीट द सेड विथ हॉट वॉटर ॲट 50°C फॉर 2 hours. 50°C 2 तास आपण हॉट वॉटरची ट्रीटमेंट केली तर ग्रासी शूट ऑफ शुगरकेन येत नाही. किंवा दुसरी सी ट्रीटमेंटमध्ये हा भाग बघितला आपण. ट्रीट द सेड्स विथ मॉइस्ट एअर ॲट 54°C, 54°C मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट केली असता सुद्धा ग्रासी शूट डिसीज येत नाही. किंवा अप्रूट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड क्लम्स, असे काही क्लम्स असतील, खोड असतील तर ते डिस्ट्रॉय करून टाका. यूज डिसीज रेजिस्टंट व्हरायटी, आणि रोगाला बळी न पडणारी व्हरायटी लावा. हा ग्रासी शूट हा व्हायरल डिसीज आहे. त्यानंतर हे डिसीज आणि पेस्ट, महत्त्वाचे डिसीज आणि पेस्ट आपण बघितले. त्यानंतर पुढचं प्रॅक्टिस आहे रटोनिंग. रटोनिंग म्हणजे खोडवा. खोडव्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं हे या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. नेमकं खोडवा म्हणजे काय बघूया. रटोनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलोइंग स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप टू स्प्राउट अँड ग्रोन टू रेज अ न्यू क्रॉप. रटोनिंग इज अ प्रॅक्टिस
ऑफ अलोईंग स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप. म्हणजे काय, पहिलं ऊस आपण कट केला, त्याचा खाली जो खोड राहतं, ते खोड राहतं ते परत अलाउड टू स्प्राउट, म्हणजे त्यापासून परत ऊसाची वाढ दुसरी चालू होते. अँड टू ग्रोन टू रेज अ न्यू क्रॉप, त्याच्यापासून परत ऊसाचं पीक तयार होतं. त्याला काय म्हणलं तर रोटोनिंग. त्याला काय म्हणायचं, रोटोनिंग. आता इम्पॉर्टन्स ऑफ रोटोनिंग, परत ऊसाच्या कांड्या आपल्याला लावत नाही. पहिलं पीक कट केल्यानंतर त्यापासूनच परत दुसरं पीक तयार होतं, त्याला रोटोनिंग म्हटलं जातं. इम्पॉर्टन्स ऑफ रोटोनिंग, खोडव्याचे महत्त्व काय, तर रोटोनिंग सेव्स द कॉस्ट ऑन प्रिपरेटरी टिलेज. आपली कॉस्ट, परत जमीन तयार करणं, परत मशागत करणं, हे सगळी खर्च त्यामुळे काय होतो, कमी होतो. का कमी होतो, तर आपण परत पहिला जो ऊस लावला आहे त्याचाच खोडव्याचंच परत पुढं पीक घेणार असतो, म्हणून प्रिपरेटरी टिलेज आपल्याला करावी लागत नाही. दुसरं, इट सेव्ह द कॉस्ट ऑफ सीड मटेरियल अँड प्लांटिंग ऑफ केन्स. परत आपला खर्च, बियाणं आणायचा खर्च वाचतो, लागणीचा खर्च वाचतो. इट गेट ॲडव्हान्टेज ऑफ रेसिड्युअल मॅन्युअर. पहिले जे काय मटेरियल आहे ते आपण जमिनीमध्ये तसंच काढतो, त्यामुळे त्याचं पण रेसिड्युअल मॅन्युअर होतं. इन ऑल इट सेव्स 20 to 25 एक्सपेंडिचर ॲज कम्पेअर टू प्लांट केन. जवळजवळ आपले 20 ते 25% खर्चामध्ये काय होते, बचत मोठ्या प्रमाणात होते. इट ऑल्सो गिव्ज गुड इल्ड इफ सेम केअर इज टेकन लाईक प्लांटेड केन. जर आपण पहिल्या प्लांटेड केनसारखं जर याचं काळजी घेतली तर आपल्याला मूळ पिका एवढं त्याचं उत्पादन चांगलं मिळू शकतं. मॅनेजमेंट, आता याची मॅनेजमेंट कशी केली जाते बघा. काय काय कॉपरेशन करतो आपण खोडव्यासाठी. द केन शुड बी हार्वेस्टेड क्लोज टू द ग्राउंड लेवल. कारखान्याला आपण ऊस पाठवल्यानंतर परत फिरून एकसारखं जमीन लेवल ते सगळे रटून जमिनीमधला जो खोड आहे ते एकसारखं कट करून घ्यायचं. ऑल ट्रॅश अँड ड्रायड केन्स शुड बी रिमूव्ड आफ्टर हार्वेस्टिंग. ऑल ट्रॅश अँड ड्रायड केन्स शुड बी रिमूव्ड आफ्टर हार्वेस्टिंग. ऑल ट्रॅश, पाला, ड्रायड केन्स वगैरे जे काय राहिलेले असतील, ऊसाच्या कांड्या वगैरे, शुड बी रिमूव्ड आफ्टर हार्वेस्टिंग. ते सगळं रिमूव्ह करून टाका. इरिगेशन इज विथहोल्ड फॉर पिरियड ऑफ 4 to 6 weeks. 4 ते 6 आठवड्यानंतर पाणी द्या. द इमर्जिंग शूट्स अँड स्टबल्स शुड बी कट क्लोज टू द ग्राउंड लेवल फॉर युनिफॉर्म स्टँड ऑफ द क्रॉप. जमीन कट केल्यानंतर जो पहिला मुद्दा आपण बघितला होता, त्यामध्ये जर हार्वेस्टिंग केलेचा पॉईंट आहे, त्यानंतर परत जर काय इमर शूट स्टबल्स एकसारखे जे परत जमीन लगत व्यवस्थित कट क्लोज करून एकसारखे कट करून घ्यायचे, म्हणजे एकाच वेळेला सगळे फुटतील. म्हणजे एक जास्त उंच वाढून आले, एक कमी राहिले असं नको. एकाच वेळेला कट सगळ्याचा परत घ्या, म्हणजे युनिफॉर्म ग्रोथ ऑफ क्रॉप आपल्याला मिळेल. त्यानंतर ब्रेक द साईड ऑफ रिजेस अँड लूज द मिडल पोर्शन विथ द हेल्प ऑफ शावेल टूथ कल्टिवेटर. परत काय करा, ते रेझर साईड ऑफ द रिजेस, वरंबा फोडून घ्या आणि त्यामुळं मिडल पोर्शन लूज होऊन जाईल. त्यानंतर ॲप्लाय 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस, 125 kg पोटॅश पर हेक्टर. हा सुरू शुगरकेनचा डोस आहे. तोच डोस आपल्याला रोटूनसाठी ठेवायचा. 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस आणि 125 kg पोटॅश पर हेक्टर हा डोस द्यायचा आहे. देन फर्स्ट इरिगेशन इज गिवन 6 weeks आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. आपण बघितले, एक 6 आठवड्यानंतर पहिलं पाणी द्या. देन फॉलो इरिगेशन शेड्यूल. त्यानंतर मग तुमचं रेग्युलर इरिगेशन शेड्यूल फॉलो करा, वापर करा. इंटरकल्टिवेशन अँड अर्थिंग अप ऑपरेशन आर सिमिलर ॲज प्लांट केन. आंतरमशागतीची कामं, अर्थिंग अप ऑपरेशन अगोदर जे सांगितले, मुख्य पिकाचा जो अभ्यास करताना आपण बघितले, त्याच पद्धतीची जी उर्वरित कामं आहेत. रटून क्रॉप मॅन्युअर्स अर्लियर दॅन प्लांट केन. फक्त याला जे खोडवाचं व्यवस्थापन करताना आपण त्याला खोडवा पीक क्रॉप मॅच्युअर अर्लियर दॅन प्लांट केन, हे लवकरात लवकर मॅच्युअर होतं दॅन प्लांट केनपेक्षा. म्हणजे आपण लागण केल्यानंतर बेणं लावून त्यापासून उत्पन्न घेतो, ते त्याच्यापेक्षा खोडव्याचं पीक हे लवकर मॅच्युअर होतं. हे आपण पूर्ण खोडव्याचं व्यवस्थापन बघितलं. खोडव्यामध्ये काय काय प्रॅक्टिसेस केली जातात, मॅनेजमेंट कसं केलं जाते, त्याचे फायदे काय, खोडवा म्हणजे काय, हा भाग बघितला. त्यानंतर आता आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ जागरी और गुळ तयार करण्याची प्रोसेस. साधी सिंपल प्रोसेस आहे. आता गुळ ॲक्च्युली कसा तयार केला जातो, गुळावर तुम्ही बघितलेले असतील, नसेल तर गुळ तयार करण्याची प्रोसेस समजून घ्या. लक्षात आलं. फर्स्ट, jaggery is prepared a number of operation as given below.
जागरी तयार करण्यासाठी जी ऑपरेशन दिली जातात ती खाली बघा. फर्स्ट, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. पहिला पॉईंट आपण त्याला म्हणूया एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. बघा, आयर्न क्रशर ऑपरेटेड बाय इलेक्ट्रिक मोटार आर यूज्ड अँड केन इज क्रश्ड टू ऑप्टेन अ ज्यूस. आयर्न क्रशर हा इलेक्ट्रिक मोटर ऑपरेटेड असेल तर त्याद्वारे काय करा, सगळा ऊसाचा रस क्रशरमधून काय करून घ्या, क्रश करून घ्या. म्हणजे क्रशरमधून ऊस क्रश केल्यानंतर त्याचा रस मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळवता येईल. हे पहिलं ऑपरेशन आहे. त्यानंतर दुसरं, द ज्यूस इज देन फिल्टर्ड थ्रू वायर गेज. वायर गेज शोधण्यामधून, मोठ्या शोधण्यामधून ते काय करा, वायर गेजमधून ते शोधून घ्या. अँड ट्रान्सफर्ड इंटू बॉइलिंग पॅन. बॉइलिंग पॅन म्हणजे मोठ्या कढईमध्ये ते ट्रान्सफर करा, बॉइलिंग पॅनमध्ये. त्यानंतर ज्यूस इज शुड बी बॉइल्ड विदिन अ पिरियड ऑफ 6 hours आफ्टर इट्स एक्स्ट्रॅक्शन. ज्यूस काढल्यानंतर, उसाचा रस काढल्यानंतर तो 6 तासात 6 hours आफ्टर एक्स्ट्रॅक्शन लगेच तो 6 तासामध्ये बॉईल केला पाहिजे, काईलवरती ठेवला पाहिजे. त्यानंतर सस्पेंडेड इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय फर्स्ट हिटिंग फॉर अ पिरियड ऑफ 30 minutes. द सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणजे काय, त्याच्यावरती आपण ते फार्नासवरती ठेवलं, काईल ठेवली आणि ते उकळायला लागलं की त्यामध्ये असा पांढरा मळी बाहेर येते, मळी, त्याला सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणतात. द स्कम इज रिमूव्ड बाय लॉंग हँडल परफोरेटेड लॅडल. लांब लाकडी पळीनं त्यातली वरचा जो काय मळी त्या काईलवरती येते ती सगळी मळी काढून टाका. त्यानंतर द ज्यूस in course of heating are freed of all impurities by using bhendi mucilage, an emulsion made up of groundnut and castor seed is also be used. समजा हिटिंग करताना जी मळी येते ती मळी जर राहिली अजून तर पुढच्या स्टेपला काय केलं जातं, व्हेजिटेबल क्लेरिफिकेशन किंवा प्युरिफिकेशन. तो रस शुद्ध केला जातो व्हेजिटेबलचं मटेरियल वापरून. काय वापरलं जातात, भेंडी म्युसिलेज, भेंडीचा रस वापरला जातो, किंवा ग्राउंडनट सीड किंवा कॅस्टर सीड, एरंडचं सीड्स वापरले जातात. कशासाठी, तर जी सस्पेंडेड कोलायडल इम्प्युरिटीज आहे ती सगळी इम्प्युरिटीज त्याच्यानं काय होते, निघून जाते, त्यासाठी याचा वापर करतात. ह्याला काय म्हणलं जातं, व्हेजिटेबल प्युरिफिकेशन. काय काय वापरलं जातं व्हेजिटेबल प्युरिफिकेशनसाठी, भेंडी, ग्राउंडनट किंवा कॅस्टर सीड वापरलं जातं. त्यानंतर पुढचं, याच्यानं अजून शुद्धता वाढवण्यासाठी केमिकल क्लेरिफिकंट वापरलं जातं, केमिकलचा वापर केला जातो. केमिकल क्लेरिफिकंट और प्युरिफिकंट म्हटलं जातं. लाईक सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर या ठिकाणी केला जातो. सुपर फॉस्फेट सोल्युशन इज यूज्ड इन सेकंड कोर्स ऑफ हिटिंग फॉर रिमूव्हिंग इम्प्युरिटीज. त्यातनं काही इम्प्युरिटीज राहिल्या असतील तर सुपर फॉस्फेट याचा वापर केला जातो आणि ती इम्प्युरिटीज रिमूव्ह केली जाते. फॉर इम्प्रूव्हिंग कलर ऑफ जागरी, त्याच्यामुळं गुळाचा कलर इम्प्रूव्ह करण्यासाठी सुपर फॉस्फेट मदत करतं आणि राहिलेली घाणसुद्धा त्यामधली निघून जाते, मळी निघून जाते. त्यानंतर हे झालं केमिकल क्लेरिफिकंट. त्यानंतर कागजी लेमन सस्पेन्शन इज इसेन्शियल फॉर अवॉइडिंग सॉल्टी टेस्ट टू द ज्यूस. खारटपणा कमी करण्यासाठी लिंबूचा वापर केला जातो. त्यानंतर लाईम वॉटर सोल्युशन इज यूज्ड टू अवॉइड प्रॉब्लेम इन सॉलिडिफिकेशन जागरी. लाईम वॉटरचं सोल्युशनसुद्धा वापरलं जातं सॉलिडिफिकेशन ऑफ जागरीचा प्रॉब्लेम आहे, सॉलिड होत नाही व्यवस्थित ते, तर त्यासाठी लाईम वॉटर सोल्युशनसुद्धा वापरलं जातं. त्यानंतर मोल्डिंग पॅन ऑफ व्हेरियस शेप्स अँड साईज. त्यानंतर वेगवेगळ्या साईजचे मोल्डिंग पॅन तयार ठेवले जातात. मोल्डिंग पॅन ऑफ व्हेरियस साईज अँड शेपचे तयार केले जातात. त्यानंतर स्टेकिंग पॉईंट ऑफ लिक्विड जागरी. हिटिंग चालू ठेवायचं आहे, याच पद्धतीने काईलमध्ये हे सातत्याने या प्रोसेस आपण करत आलो. पहिल्यांदा व्हेजिटेबल क्लेरिफिकेशन केलं, त्यानंतर केमिकल क्लेरिफिकेशन केलं, त्यानंतर लाईम वॉटर टाकलं, कागजी लेमन टाकलं, त्यानंतर ही हिटिंग प्रोसेस आपली चालू आहे. स्टेकिंग पॉईंट ऑफ लिक्विड जागरी एक 105 to 107 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 105 ते 107 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर गेल्यानंतर लिक्विड गुळ आपला तयार होतो. अँड फॉर सॉलिड जागरी इज 116 to 118 डिग्री सेल्सिअस, 116 ते 118 डिग्री सेल्सिअसला सॉलिड आपला गुळ
तयार होतो. आणि हॉट लिक्विड जॅगरी इज देन ट्रान्सफर टू द कूलिंग पॅन. त्यानंतर तो जो लिक्विड गूळ आहे तो कूलिंग पॅन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, साचे असतात त्या साच्यामध्ये तो टाकला जातो. वेन ज्यूस रिचेस इन सेमी सॉलिड स्टेज इट इज पोर्ड इन मोल्डिंग पॅन. कूलिंग पॅन ट्रान्सपोर्ट टू द कूलिंग पॅनला केल्यानंतर तो ज्यूस काय केला जातो, मोल्डिंग पॅन म्हणजे ढेपा बनवल्या जातात बघा, 5 किलोची, 10 किलोची, 20 किलोची, 1 किलोची, या वेगवेगळ्या साईजच्या ढेपा त्यानंतरच्या प्रोसेसमध्ये बनवल्या जातात. मुलांनो, ही सगळी प्रोसेस बघितली. शॉर्टमध्ये मी परत एक वेळी ती प्रोसेस तुम्हाला सांगतो बघा. पहिल्यांदा आयर्न ऊस आपल्याला जो पाहिजे तो घ्यायचा. आयर्न क्रशर म्हणजे रसवंती वगैरे तुम्ही बघितलं, मोठे क्रशर असतात, त्या क्रशरमधून सगळा रसवंतीवरती तुम्ही भेटलाय बघा, त्या क्रशर म्हणजे आयर्न क्रशरमध्ये ऊस टाकला की त्याच्यामधला रस बाहेर पडतो बघा. तसे क्रशर असतात मोठ्या प्रमाणात, मोठे क्रशर असतात ते क्रशरचा वापर करून सगळा ज्यूस क्रश करून घ्यायचा, सगळा ज्यूस काढून घ्यायचा क्रशरमधून. त्यानंतर तो ज्यूस काय केला जातो, फिजिकल और मेकॅनिकल हीटिंग, आपण हीटिंग करतो 30 ते 35 मिनटं. त्यामध्ये सस्पेंडेड कोलायडेन इम्प्युरिटीज म्हणजे मळी सगळी वरची काढून टाकायची. त्यानंतर व्हेजिटेबल क्लेरिफिकेशन किंवा प्युरिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये भेंडीचा रस, त्यानंतर कॅस्टर किंवा ग्राउंडनट सीडचा वापर करून त्याची मळी त्यावरची काढली जाते. त्यानंतर पुढची स्टेजला केमिकल क्लेरिफिकंट म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करून सुद्धा ते रस शुद्ध केला जातो आणि त्यामुळं सिंगल सुपर फॉस्फेटमुळं गुळाचा कलर पण इम्प्रूव्हमेंट आपल्याला मिळते. त्यानंतर कागजी लाईम, लिंबूचा रस त्यामध्ये टाकला जातो खारटपणा घालवण्यासाठी. त्यानंतर ते टेम्परेचर, ते हिटिंग प्रोसेस चालू ठेवायची आपण स्टेकिंग पॉईंट ऑब्झर्व होऊसपर्यंत. लिक्विड गूळ आपला 105 ते 107 डिग्री सेल्सिअसला तयार होतो आणि सॉलिड गूळ 116 ते 118 डिग्री सेल्सिअसला तयार होतो. त्यानंतर ते काढून मोल्डिंग पॅन म्हणजे वेगवेगळे साचे आहेत त्या साच्यामध्ये तो ट्रान्सफर केला जातो आणि आपल्याला मग त्याच्यापासून गुळाच्या ढेपा आपल्या तयार होतात. अशा पद्धतीनं मुलांनो, आज आपण शुगरकेन हे क्रॉप 3 भागामध्ये बघितलेलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये सुरुवातीचा भाग मी सांगितलेला होता तुम्हाला, बॉटॅनिकल नेमपासून सोईंग सीझन, टाईम, प्लॅन्टिंग मेथड, लेआउटपर्यंतचा भाग त्यामध्ये आपण कवर केलता. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये सीड ट्रीटमेंटपासून आपण माहिती, मॅन्युअल्स, फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड, व्हरायटीजपर्यंतचा भाग बघितले होते. आणि आज तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण पेस्ट ऑफ शुगरकेन, डिसीज ऑफ शुगरकेन, रोटून मॅनेजमेंट, जागरी प्रिपरेशन ही प्रोसेस बघितलेली होती. अशा पद्धतीने हे शुगरकेन क्रॉप अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना काही अडचण किंवा शंका आल्यास तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे मला विचारू शकता. धन्यवाद.